नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये मी सौ अश्विनी इंदुरकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण बेवर्ली एंजल यांनी लिहिलेल्या हीलिंग युअर इमोशनल सेल्फ या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. या समरीमधून तुम्हाला हे शिकायला मिळेल की कशा प्रकारे तुमचं बालपण आणि तुमचे आईवडील तुमच्यावर प्रभाव टाकत असतात. तुम्ही हे सुद्धा शिकाल की कशा प्रकारे आपण स्वतःला बघण्याचा एक वेगळा आणि नवीन दृष्टिकोन स्वीकारू शकतो. निघून गेलेला काळ तुमच्या भूतकाळाचा भाग आहे, पण तुम्ही तुमचं आजचं आणि येणारं आयुष्य चांगलं आणि आनंदी राहून जगू शकता. स्वतःला आरशात बघा. तुम्ही आरशात ज्याला बघितलं तो तुम्हाला आवडतो का? जेव्हा तुम्ही स्वतःला बघता तेव्हा सगळ्यात आधी तुमच्या डोक्यात काय येतं? तुम्ही सगळ्यात आधी तुमच्या यशाबद्दल विचार करता का, की दुसऱ्या लोकांप्रमाणे स्वतःमध्ये दोष आणि अपयश बघता? तुम्ही मिळवलेल्या यशावर आनंदी होण्याचा पूर्ण हक्क आहे, मग भलेही ते यश कितीही छोटं असू दे. तुम्हाला स्वतःवर गर्व करण्याचा सुद्धा हक्क आहे, पण याची सुरुवात स्वतःवर अभिमान वाटण्यापासून करण्याची गरज आहे. यासाठी तुम्हाला सेल्फ इस्टीम म्हणजेच स्वाभिमानाचा अर्थ माहीत असायला हवा. सेल्फ इस्टीम म्हणजे तुम्ही स्वतःकडे कसं बघता, तुम्ही स्वतःबद्दल काय फील करता. हा जास्त सुद्धा असू शकतो आणि कमी सुद्धा. ते यावर अवलंबून आहे की तुम्ही स्वतःकडून कोणत्या मर्यादेपर्यंत अपेक्षा करता. जेव्हा तुमचा सेल्फ इस्टीम जास्त असतो तेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करता, स्वतःला आवडू लागता, तुम्हाला स्वतःची किंमत असते. तुमचा सेल्फ इस्टीम तुमच्या आयुष्यात असणाऱ्या प्रत्येक पैलूवर प्रभाव टाकत असतो. तुमची नातं बनवण्याची क्षमता सुद्धा यामुळेच प्रभावित होत असते. तुम्ही तुमच्या हुशारीचा आणि क्षमतांचा वापर किती आणि कसा करता हे सुद्धा तुमच्या सेल्फ इस्टीमवर अवलंबून असतं. तुमचा सेल्फ इस्टीम जर कमी असेल तर तुम्ही नातं बनवण्यापासून घाबराल. तुम्ही तुमचं पॅशन किंवा आवडती गोष्टसुद्धा फॉलो करू शकणार नाही, कारण तुम्हाला काहीही नवीन ट्राय करताना खूप भीती वाटायला लागेल. सेल्फ इस्टीम हा सेल्फ कॉन्सेप्टपेक्षा वेगळा असतो. बरीच लोक या दोन्ही गोष्टींना एकच समजतात. सेल्फ कॉन्सेप्टचा अर्थ तुमच्या नजरेत स्वतःची काय प्रतिमा आहे, ही ती प्रतिमा असते जी तुम्ही स्वतःबद्दल तयार केलेली असते. आणि याचं मूळ म्हणजे दुसऱ्यांची तुमच्याकडे बघण्याची नजर, म्हणजेच तुम्ही दुसऱ्यांच्या नजरेतून स्वतःला कसं बघता, हे झालं सेल्फ कॉन्सेप्ट. याचं एक उदाहरण म्हणजे मी एक थेरपिस्ट आहे, पण सेल्फ इस्टीमचा अर्थ आहे तुम्ही स्वतःचा किती आदर करता. तुमच्यामध्ये असलेल्या कमी सेल्फ इस्टीमचं आणि निगेटिव्ह सेल्फ इमेजचं सगळ्यात मोठं कारण आहे तुमचं बालपण. सायकोलॉजी फील्डमध्ये असलेली लोक याबद्दल सांगताना असं म्हणतात की तुमचं बालपण कसं गेलं याचा तुमच्या आयुष्यावर खूप जास्त परिणाम होतो. बेजबाबदार आणि वाईट वागणुकीचे पालक त्यांच्या मुलाचा सेल्फ इस्टीम आणि सेल्फ इमेज खराब करत असतात. असं तेव्हा होतं जेव्हा त्यांच्यामध्ये समजूतदारी आणि प्रेमाची कमी असते. ते आपल्या मुलांना प्रेम देत नाहीत, त्यांचा आदर करत नाहीत, ते आपल्या मुलांना खूप खराब वागणूक देतात. अशा वागण्यामुळे ते त्यांचा सेल्फ इस्टीम खराब करून टाकतात. तुम्ही स्वतःला कसे बघता याचा तुमच्या आयुष्यावर खूप जास्त परिणाम होतो. आणि जसे जसे तुम्ही मोठे होत जाता ही भावना अजून जास्त तयार होत असते. लहानपणी आपल्याकडे कोणताच अनुभव नसतो आणि आपण कोण आहोत हे जाणून घेण्याची समजसुद्धा आपल्यामध्ये नसते. म्हणूनच आपले पालक आपल्या आयुष्यात एका आरशाप्रमाणे काम करतात. ते त्यांच्या वागणुकीतून मुलांना सांगत असतात की ते कोण आहेत, कारण मुलांमध्ये ते स्वतःहून जाणून घेण्याएवढी समज नसते. जेव्हा पालक मुलांकडे बघून हसतात तेव्हा त्याला समजतं की तो छान आहे. मुलगा रडताना जेव्हा पालक त्याला सांभाळतात तेव्हा त्याला समजत असतं की त्याच्यावर कोणीतरी प्रेम करतं आणि तो सेफ आहे. जेव्हा मुलाच्या रडण्याकडे पालक दुर्लक्ष करतात तेव्हा तो मुलगा स्वतःला एकटा आणि असहाय्य समजायला लागतो आणि त्याची काहीच किंमत नाही असं त्याला वाटतं. तो जसा जसा मोठा होत जातो तेव्हा सुद्धा त्याच्या पालकांची वागणूक त्याच्यावर एका आरशाप्रमाणे काम करत असते. जेव्हा पालक आपल्या मुलाला एका मर्यादेच्या बाहेर जपतात तेव्हा तो स्वतःबद्दल विचार करतो की तो काहीच करू शकत नाही. जर पालक जास्त कंट्रोल करणारे असतील तर त्यांचा त्याच्यावर विश्वास नाही असा तो विचार करायला लागतो. याचप्रमाणे आपल्या आयुष्यात आणखी काही अशी लोक असतात ज्यांची वागणूक आपल्या आयुष्यात आरशाप्रमाणे काम करत असते, जसं की तुमचे शिक्षक, तुमचे मित्र. पण तुमच्या पालकांची वागणूक सगळ्यात जास्त आणि स्ट्रॉंग आरशासारखी काम करत असते. अशी खूपच कमी लोक असतात जे स्वतःच्या शरीराबद्दल सुरक्षित अनुभव घेतात.
तुमच्या मनात असलेली तुमच्या शरीराची इमेज तुमच्यामध्ये असलेल्या लो सेल्फ इस्टीमचं महत्त्वाचं कारण असू शकते. बॉडी इमेजचा अर्थ असा होतो की तुम्ही जसे दिसता त्याबद्दल तुम्ही काय फील करता. यासोबतच दुसरे तुमच्याबद्दल काय विचार करतात हे सुद्धा तुमच्या मनात चालत राहतं. तुमचं शरीर तुम्हाला स्वतःबद्दल चांगलं किंवा वाईट फील करू शकतं. याशिवाय यातून तुमच्या बाकीच्या गोष्टीसुद्धा समजून येतात. म्हणजे तुमचं भावनिक आणि शारीरिक आरोग्याचं काय लेवल आहे हे सुद्धा समजतं. तुमची बॉडी इमेज जशी असते त्यानुसार लहानपणी तुमची शारीरिक आणि भावनिक जपणूक कशी झाली आहे हे दिसून येतं. तुमचे आईवडील स्वतःची काळजी घेण्याबद्दल तुम्हाला काय सांगतात, ते स्वतः त्यांच्या शरीराबद्दल काय विचार करतात, या सगळ्यातून तुमच्या शरीराकडे बघण्याचा दृष्टिकोन बनत असतो. तुमचं शरीर चांगल्या आकारामध्ये असेल तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या शरीराबद्दल निराशा वाटू शकते. तुम्हाला तुमच्या शरीराकडे बघून तरीही चांगलं वाटणार नाही. बरीच लोक असाच विचार करतात आणि यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे त्यांच्या लहानपणी त्यांच्या शारीरिक आणि भावनिक आरोग्याकडे दुर्लक्ष झालेलं असतं. यामुळे तुमच्यामध्ये असलेल्या छोट्या छोट्या कमतरतांचा सुद्धा तुम्हाला त्रास होतो. तुम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये यशस्वी झाले तरीही तुम्हाला वाटत राहतं हे तर तुम्हाला मिळालेल्या अपयशासमोर खूपच छोटं आहे. तुमच्या बॉडी इमेजवर सगळ्यात जास्त तुमच्या आईवडिलांचा प्रभाव असतो. मुलगा असो किंवा मुलगी असे खूप लोक आहेत ज्यांना आपल्या शरीराला आहे तसं स्वीकारण्यात आणि आवडून घेण्यात खूप त्रास होतो. यासाठी या पुस्तकाच्या लेखिका बेवर्ली यांनी मिरर थेरपी नावाची एक एक्सरसाइज निर्माण केली. या एक्सरसाइजमुळे अशा बऱ्याच लोकांना मदत मिळाली ज्यांच्याकडे लहानपणी लक्ष देण्यात आलं नव्हतं. मिरर थेरपीमुळे तुम्हाला तुमचे जुने नकारात्मक विचार संपवण्यासाठी आणि नवीन विचार बनवण्यासाठी मदत होईल. ही माणसाची सवयच आहे की तो स्वतःमध्ये नेहमी काही ना काही दोष शोधत राहतो. पण मिरर थेरपी तुम्हाला स्वतःशी चांगलं वागायला शिकवेल, आपल्या चुका आणि आपले दोष स्वीकारायला शिकवेल. ही एक्सरसाइज करण्यासाठी तुम्हाला एका आरशाची गरज पडेल. सगळ्यात आधी आरशासमोर उभे राहा आणि आपल्या चेहऱ्याकडे बघा. आता तुम्हाला काय दिसतंय? तुम्ही निराश आहात का की रागात आहात? आता आपल्या डोळ्यांमध्ये बघा. आता तुम्हाला काय दिसतंय? तुमच्या डोळ्यांमध्ये भीती आहे का की नैराश्य दिसते की राग दिसत आहे? यानंतर आता थोडं मागे व्हा आणि आपल्या शरीराकडे बघा. तुम्हाला तुमच्या शरीराबद्दल काय वाटतं? स्वतःकडे कोणा दुसऱ्याच्या नजरेनं बघू नका. लक्ष देऊन बघा. तुमचं शरीर तुम्हाला काय सांगतंय? ती असं जाणवून देत आहे का की तुम्ही सुद्धा तुमच्या शरीराबद्दल तेवढीच निष्काळजी करत आहात जेवढी तुमच्या आईवडिलांनी त्यांच्या शरीराबद्दल केली होती? आता चौथी स्टेप म्हणजे तुम्ही तुमचं बॉडी पोश्चर बघा. तुमचे खांदे वाकलेले आहेत का की तुम्ही आत्मविश्वासू दिसत आहात? तुम्हाला काय वाटतं? तुमचं पोश्चर तुमच्याबद्दल काय सांगतंय? एका हेल्दी पद्धतीनं आपल्या शरीराशी पुन्हा कनेक्ट होणं खूप गरजेचं आहे. ही एक्सरसाइज तुम्हाला स्वतःकडे एका सकारात्मक दृष्टीने बघण्यासाठी मदत करेल. यानंतर जेव्हा कधीही तुम्ही स्वतःला आरशात बघाल तेव्हा तुम्ही स्वतःला दोष देणार नाहीत. आता हेल्दी पद्धतीनं आपल्या शरीराशी पुन्हा कनेक्ट होण्यासाठी तुम्ही ही एक्सरसाइज करू शकता. सगळ्यात आधी आपल्या चेहऱ्याकडे बघा. तुम्ही तुमच्या चेहऱ्याबद्दल सकारात्मक विचार करता की नकारात्मक? जर तुम्ही नकारात्मक विचार करत असाल तर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये काय आवडत नाही हे लिहून घ्या. दुसरी गोष्ट, आपल्या चेहऱ्याच्या फीचर्सकडे बघा. म्हणजे तुमचे डोळे, नाक बघा. आता प्रत्येक फीचरकडे बघताना स्वतःला 3 प्रश्न विचारा. मला हे फीचर आवडतं का? जर नाही तर ते मला का आवडत नाही? ते फीचर बघून तुम्हाला तुमच्या कुटुंबापैकी कुणाची आठवण येते का? यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं कुटुंब आणि तुमचे आईवडील तुमच्या चेहऱ्याबद्दल काय म्हणतात ते लिहून घ्या. ते तुमच्याबद्दल नकारात्मक गोष्टी बोलतात का? ते नेहमी दुसऱ्यांचं कौतुक करतात पण तुमचं करत नाहीत का? यानंतर चौथी गोष्ट, स्वतःच्या शरीराकडे बघा. तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये काय आवडतं आणि काय आवडत नाही? तुमच्या शरीराबद्दल जे सांगत होते ते आठवण्याचा प्रयत्न करा. आता 5वी गोष्ट, या एक्सरसाइजच्या दुसऱ्या स्टेपला रिपीट करा. आपल्या प्रत्येक फीचरला बघा आणि स्वतःला असेच 3 प्रश्न विचारा. यानंतर 6वी गोष्ट, ही एक्सरसाइज करताना तुम्हाला फील झालेली प्रत्येक भावना लिहून काढा. तुमच्या भावनेला जज करू नका. फक्त तुम्ही जे फील करत आहात आणि विचार करत होते त्यांचं वर्णन करा.
स्वतःची खरी ओळख निर्माण करण्यासाठी लेखिकेने इथे 4 स्टेप्स सांगितले आहेत. पहिली स्टेप आहे, प्रत्येक आठवड्याला स्वतःचं निरीक्षण करा. दिवसभरात येणाऱ्या स्वतःच्या विचारांना आणि भावनांना लिहून घ्या. जर तुम्हाला तुमच्या भावना समजून घेण्यासाठी त्रास होत असेल तर स्वतःला असे प्रश्न विचारा. तुम्हाला एकटं राहायला आवडतं का? की शक्य होईल तेवढं जास्त कुणासोबत तरी राहायला आवडतं? तुम्हाला सगळ्यात जास्त सुरक्षित केव्हा वाटतं आणि सगळ्यात कमी सुरक्षित केव्हा वाटतं? अशी कोणती गोष्ट आहे ज्यासाठी तुम्ही असं म्हणू शकता की मी हे काम खूप चांगल्या प्रकारे करू शकते? दुसरी स्टेप आहे, आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल एक यादी बनवा. यामध्ये तुम्ही तुमच्या सकारात्मक किंवा नकारात्मक गोष्टी लिहा. जेव्हा तुम्ही शाळेत होते त्यावेळची कल्पना करा. स्वतःला काम करताना इमॅजिन करा. कोणत्याही रांगेमध्ये एखाद्या गोष्टीसाठी वाट बघताना इमॅजिन करा किंवा एखाद्या बसमध्ये प्रवास करताना इमॅजिन करा. तिसरी स्टेप आहे, स्वतःला आणखीन नोटीस करा. तुमच्या जुन्या प्रतिमेला नीट समजून घ्या. हे स्वतःची नवीन प्रतिमा बनवण्यासाठी खूप गरजेचं आहे. हे नोटीस करा की जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसोबत असता तेव्हा तुम्ही एक वेगळी व्यक्ती असता का? दुसऱ्या शब्दात सांगायचं तर, जेव्हा तुम्ही लोकांसोबत असता तेव्हा तुम्ही तुमची एखादी सवय किंवा भावना लपवण्याचा प्रयत्न करता का? जेव्हा तुम्ही एकटे असता आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसोबत असता तेव्हा तुम्ही कसे वागता? याकडे सुद्धा लक्ष द्या. चौथी स्टेप आहे, तुम्ही स्वतःबद्दल केलेलं आपलं ऑब्झर्वेशन लिहून काढा. त्यामध्ये तुम्हाला माहीत असलेल्या आणि खऱ्या असलेल्या गोष्टी कोणत्या आहेत? प्रत्येक गोष्टीवर विचार करा. शारीरिक, भावनिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक. नीट विचार करा की तुम्ही कोण आहात. स्वतःबद्दल तुम्हाला नीट माहीत असेल तर ते तुम्हाला तुमची खरी ओळख शोधायला मदत करेल. यासोबत आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शरीर आणि भावनेशी परत जोडलं जाणं, म्हणजे रिकनेक्ट होणं. ऑब्झर्व करणं हे तुमच्या शरीराशी आणि भावनेशी रिकनेक्ट होण्याची पहिली स्टेप आहे. आपल्या मूड आणि विचारांबद्दल जागरूक राहा. जेव्हा तुम्ही असं कराल तेव्हा त्यावर रिॲक्ट करू नका किंवा स्वतःला त्यावरून जज करण्याचा प्रयत्न करू नका. म्हणजेच आपल्या भावनेला स्वतःवर हावी होऊ देऊ नका. आणि मग अशा प्रकारे आपल्या भावना लिहून काढा. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही आरशात बघाल तेव्हा कदाचित तुम्हाला आपोआप स्वतःची लाज वाटू लागेल. तेव्हा या भावनेला मनात नोट करा. असं म्हणा, आता मला स्वतःची लाज वाटली. पण असं करताना त्या भावनेला स्वतःवर हावी होऊ देऊ नका. कोणत्याही वाईट विचारांमध्ये स्वतःला फसवू देऊ नका. यासाठी खूप जास्त नियंत्रण आणि जागरूक असण्याची गरज असते. पण पहिली स्टेप खरं तर असं करण्याचा प्रयत्न करणं हीच आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या भावनेवर नियंत्रण ठेवायला मदत मिळेल आणि मग शेवटी तुम्ही त्या नकारात्मक भावनांपासूनही दूर व्हाल, जी तुम्हाला स्वतःच्या शरीराला बघून नेहमी फील व्हायची. जी लोक वाईट वागणाऱ्या आणि बेजबाबदार पालकांद्वारे सांभाळलेली असतात त्यांना आपल्या भावना व्यक्त करायला अवघड जातं. बऱ्याचदा त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करू दिल्या जात नाहीत आणि जर त्यांनी असं केलं तर त्यांची खिल्ली उडवली जाते किंवा अपमान केला जातो आणि त्यांना अशा भावना आल्याबद्दल स्वतःची लाज वाटावी असं वागवलं जातं. यामुळे आपल्या भावना लपवणं ही त्यांची सवय बनून जाते. आपल्या भावना व्यक्त करणं खूप कठीण असू शकतं. कदाचित तुम्हाला यामुळे तुम्ही आउट ऑफ कंट्रोल व्हाल असं वाटायला लागतं. म्हणून तुम्ही त्यांना स्वीकारण्यापासून नाकारता. पण ही एक चांगली सवय नाही, म्हणून ही सवय तुम्ही सोडायला हवी. आपल्या भावना बाहेर काढल्याने तुमची त्यांच्यावर असलेली पकड मजबूत व्हायला लागते. आपल्या भावनांशी रिकनेक्ट कराल तेव्हा तुम्ही खुश राहाल. आपल्या भावना व्यक्त करून तुम्ही आयुष्यात जास्त चांगले निर्णय घेऊ शकता. तुमच्या भावना म्हणजे तो मेसेज आहे ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्याबद्दल, तुमच्या परिस्थितीबद्दल आणि तुमच्या वातावरणाबद्दल समजून घेऊ शकता. यामुळे तुमचा सेल्फ इस्टीम वाढण्यात सुद्धा मदत होते. लेखिकेने इथे एक एक्सरसाइज सांगितली आहे ज्यामुळे तुम्हाला तुमच्या भावनांशी कम्फर्टेबल व्हायला मदत होईल. यासाठी तुम्हाला तुमच्या भावनांची एक यादी बनवायची आहे जेणेकरून तुम्ही त्यांना नीट समजू शकाल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्हाला राग, निराशा, लाज आणि समाधान वाटतं, त्या सर्व गोष्टींची यादी बनवा. याबद्दल तुम्ही जेवढ्या मोकळेपणाने लिहाल तेवढंच जास्त तुम्ही स्वतःला ओळखू शकाल. या समरीमधून आपण शिकलो की आपण मोठे झाल्यावर कसे बनतो हे आपल्या बालपणावर अवलंबून असतं. आपल्याला आपल्या लहानपणी आपल्याबद्दल जे सांगितलं जातं ते आपण खरं मानतो आणि त्या आधारावर आपली सेल्फ इस्टीम, सेल्फ कन्सेप्ट आणि सेल्फ इमेज बनवतो. या समरीमध्ये लेखिकेने सांगितलेल्या मिरर थेरपीचा वापर करून
तुम्ही तुमच्या बालपणीच्या वाईट अनुभवांना दूर करू शकता. तुम्ही एका नवीन आयुष्याची सुरुवात करू शकता. तुम्ही जे काही आहात आणि तुम्ही जी काही प्रगती करत आहात त्याचा अभिमान बाळगा. ही समरी इथेच संपते. समरी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका.